हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 16 अध्यायो दैवासुर संपत विभाग योगांतो. आता परमात्मानं दैवी संपत्तो म्हणलेल्या 26 गुणांतो अभय आणि सत्व संशुद्धी हा जे विचारो कसले परमात्मान सांगील अभय म्हळ्या कसने आणि सत्व संशुद्धी शुद्ध मन म्हळ्या कसने हे आम्ही पळयले. आता तिन्नीची लक्षणं ज्ञान योग व्यवस्थिती ही म्हणस म्हळ्यारी आता ज्ञानयोग म्हळ्या कसने परमात्माल विषयांतो ज्ञान संपादन करच्याक ज्ञानयोग म्हणून म्हणताची. तर हे ज्ञान संपादन म्हळ्यार कसने ज्ञान संपादन करची कशी परमात्माले ज्ञान संपादन करच्याक जायचलेल सकळी ग्रंथ सची शास्त्र म्हणताची प्रमाणशास्त्र म्हणताची वेद इतिहास पुराण सर्वही परमात्माल विषय सांगताचे जाल्यार त्या तांतो असं म्हणले कुडले जायना न्हय. आम्ही कसं की ताचे निरंतर अध्ययन कोरकान न्हय. आता परमात्माल विषयो वेदव्यासान खंयची ग्रंथार पार दिला त्या वाचितन परमात्माल वयर आमकां निरंतर मन राबुका तसं एक प्रीती परमात्माला वयर वाड्डुका ताचे त्या वाचुका अशें खातीर परमात्माले विशयांत मस्त ग्रंथ स्वयं परमात्मान वेदव्यास जावन येवन दिलेला जाल्यार ते असं म्हणले कुडले जे आमकां वाचका म्हळेले एक मन येवका न्हय ताकाय परमात्माले अनुग्रह जावका. या ज्ञानयोग व्यवस्थिती ही म्हूण म्हळ्यार परमात्माल विशयाचे ज्ञान संपादने खातीर निरंतर आमगेल मनाक आमी काम दिवचें. जेवो आमगेल मन निरंतर परमात्माल चिंतनेन तूं कशी आसका म्हूण सांगून खंयचे रितीर आसका श्रवण कीर्तन मनन निधिध्यासन सकट कोरका कशी कोरका ह्या विशयांत आमी निरंतर मन दवरचें. तशी भक्ती पळय परमात्मा पावच्याक भगवद्गीतेन तूं परमात्मान भक्ती ज्ञान कर्म ते तिनी योग सांगिल आस जाल्यार हे तिनी योग आस पळय परमात्माले वच्चे तिनी मार्ग म्हूण लेखल्यार हे भक्ती मार्ग जवो ज्ञान मार्ग जवो कर्म मार्ग जवो तिनी एकाक आनी एका संबंध असोच्यो मार्ग तो परमात्माल उपासनेक तिनी मार्गूय आमकां जवोका जाता. कशी म्हूण सांगचें जाल्यार आतां एक सर्कल आसा थंय एक 4-5 मार्ग येवन पावताची म्हूण जाल्यार आतां एक मार्ग कर्मयोगू एक मार्ग ज्ञानयोगू एक मार्ग भक्ती योगू म्हूण जाल्यार तिनी मार्गूय खंय येवन पावता एका कडेन येवन पावता. म्हळ्यार कर्म करूनय आमी ज्ञान पावताची त्या ज्ञानान भक्ती पावताची ज्ञान आशिल्ले जन परमात्मा वयर भक्ती पावताची भक्तीची मस्त करतले जन परमात्मा प्रीती मस्त करतले जन तागेले महात्म्य ज्ञान तांणी संपादन करून घेवन आसताची तशें परमात्माला वयर निरंतर भक्ती जन परमात्मान सांगील तशी कर्मय करताची म्हणटना ज्ञान जवो कर्म जवो भक्ती जवो तिनी एका कडेन येवन पावता. तीन मार्ग एका एकू सोण आसना म्हूण. आतां असले ज्ञान योग म्हळ्यार कसलें ज्ञान मार्ग म्हळ्यार परमात्माले एक पुरुषोत्तमत्व म्हणटाची एक परमात्माले ही गरिमा म्हूण म्हणटाची हें अर्थ करून घेवच्याक ज्ञानयोग म्हणचें. कर्मयोग म्हूण म्हळ्यार परमात्मान सांगिल्लें कर्म परमात्माल प्रित्यर्थ जावन आमी करताची म्हूण लेखून कर्म करचें कर्मफल त्याग करचें. भक्ती योग म्हूण म्हळ्यार निरंतर परमात्माल वयर चिंतन करता 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 आमगेल संपूर्ण प्रीती संपूर्ण मन परमात्माल वयरी वच्चाक भक्ती योग म्हणटाची. हांगात ज्ञानयोग व्यवस्थिती ही म्हूण म्हणला व्यवस्थिती ही म्हूण दिलें म्हळ्यार दृढ जावन अचल जावन आसुची स्थिती चंचल नैनतील एक स्थिती परमात्माल वयरी एक निरंतर अचल मन दवरचें निरंतर परमात्माल वयरी मन स्थिर करचें
ताजी निमती कसल जत्ता परमात्माला वैरी मन आमकां विंगड कडेन बचना म्हणटा विंगड कसली जगत्याचे कल्मश आमगेल मन आणतो ना निरंतर परमात्माला विषयो चिंतन करचे म्हळ्यार विंगड कसं की प्रापंचिक चिंतनेक मनान तूं जागो ना पुरसती ना आतां एग्जामा वेळार पळय हांव एक PhD कोरका जेवो एंट्रन्स एग्जामा बसलेंची कसले म्हणली कुडले चेडवांक मागीर भायरचे कसले गोतना एको एम कसा म्हळ्यार लायक मार्क काणू आमी लेक्कील कॉलेज आमकां सीट मेळका म्हूण सांगून सगळो दीस ताजे विशयांतू म्हळ्यार शिकचे विशयांतू मन घालताची मार्का विशयांतू मन घालताची घरा कसल जाता कसल फंक्शन आशिल्लें कोण येयला कोण चमकला कसले तांकां गोतना तांणी तांगेले एक कसं की एक गुरी आस पळय तांगेले एक एम कसो आस ताजी साधनेन तूं वचताची चेडून तशी परमात्माला वैरी दृढची अचल मन कोण ज्ञानयोग व्यवस्थिती ही म्हळ्यार कोण ज्ञानयोगिकी ते व्यवस्थिती ही म्हळ्यार अचल जावन मन परमात्माला वैरी दवरचें ताजी निमती कसं जाता परमात्माला चिंतन सोड विंगड अन्य चिंतन ना ताजे विशय ताजे अर्थ कसलो म्हळ्यार मन शुद्ध जावचें साधकाक सुरवेक जावकां कसलें मुख्य जावन जावकां कसलें ज्ञान आतां कर्म योग रूपार कोरका कर्म फल त्याग करून कर्म कोरका जाल्यार कसल कर्म कोरका म्हळ्यार लेख ज्ञान थंय जावका भक्ती परमात्माला वयर निरंतर आसुका म्हूण जाल्यार त्या परमात्माला विशयांतू परमात्माला महात्म्येच्या विशयांतू ज्ञान सका तेदना प्रिती वाडटा परमात्माला वयरी तरी ज्ञान म्हळ्यार कसं न्ही ज्ञान म्हळ्यार आमगेले प्रितीचे देव उपास्य देव परमात्मो विष्णू तागेले महात्म्य कसले म्हळ्यार विशयाचे ज्ञान चिंतन महात्म्य म्हळ्यार कसं न्ही महात्म्य म्हळ्यार विंगड कसलें न्ही परमात्मोची सर्वोत्तम तागेल्या पशे वयर कोणेय ना म्हूण म्हळ्यार ज्ञानाकची महत्म त्या विशयाकची महात्म्य म्हणटाची परमात्म जगतकारकू परमात्म जगत पालकू परमात्मूची जगत संहारकू जाल्यार हे सृष्टी स्थिती लय तीन कार्यय परमात्म करता म्हूण जाल्यार परमात्मा कसले जेव ताजी निमती जत्वे ताजी निमती कसले उपकार आसवे परमात्माक की ताजे निमती कसले प्रयोजन आस ना आमी आमके एक अभ्यास आसा कसा म्हळ्यार आमी सकाळ दुखून रात्र ते खंयचे सकड कर्म करताचे पळय ते कर्म आमकां कसले ताजे निमती प्रयोजन मेळटा आमकां कसलो उपकार जाता ते खातीर आमी कर्म करतात सकाळींची सकाळीं 7 जावका जाल्यार वचून आंगडी बागील कोण रात्री 10 थंय घोळटा म्हळ्यार कोणा खातीर घोळताचे आमी कोणा खातीर घोळताची आमगेले खातीर आमगेले संवसारू आमगेले बायल चेडूं सकडच्यान दायर आसुका म्हूण म्हळेल खातीर रात्रीचे नायटी ड्युटी की कसकी कोर न्हू जेवो सगळो दीस कंप्युटरार बैसून सगळो दीस काम करताची म्हाका एक घडी पुरसत ना सकाळ बशिलो आतां थंय उठयली ना म्हूण म्हणल्यार कोणा खातीर बसला तूं तुगेले खातीर न्हय तुका सांबाळ मेळटा म्हूण न्हय तूं बैसून कोणगे एक तूं रात्री फाल्यां काम कर न्हू कोणाक एक सांबाळ मेळ न्हू तो तागेलो संवसार पोसीत म्हूण जाल्यार तूं बसतशील बाय ना न्हय तूं तुगेलो संवसार पोसूच खातीर न्हू बैसला म्हणटना आमगेलो स्वभावूच तो सकाळ दुखून रात्र थंय आमी कसलें काम करताची आमगेले खातीर आमगेल्या प्रयोजना खातीर आमी करचें जाल्यार परमात्माक जगत सृश्टी करता जगत पालन करता आमकां प्रयत्न कोण पळयता आमगेले निमताक कसो जेवका आमगेले निमताक कसो जेवका नाबा आमी सांबाळान तो लेक वणटको काणीक दीत म्हळा तशें जावन ताणें आमकां मस्त लायक सांबाळाचें काम दिल्लें जैत आमी सांबाळान तो लेक वणटो नाका 10% 15% ओर न्हू काणीक डब्बी घाली म्हणलें क्या ताणें कांय काण खर्चिल्ले वे ते ताणें आमगेले प्रापंचीक दुड्ड घेतले वे ना आतां आमी कोणालें काम करून दिवन म्हाका तूं तांतू एक 10% कमिशन दिवका म्हण दिल्लें म्हणजे 10%आन आमी कसो सकड गमत करूं येता कसो सकड घेवचें जाता कसो लगती आस ताका व्यय करता आशिल्लें जाल्यार आमी घाल्लेले काणीक परमात्माला वयरी आमकां आसूचे एक श्रद्धाचे एक द्योतकते जेवो परमात्माला वयरी एक आमी कृतज्ञता दाखोवचे एक द्योतकते तितले शिवाय आमी काणीक कोटी गटल्यान घालोवची 1 रुपये घालोवची 10 रुपये घालोवची ताजे वयरची भक्ती मात्र परमात्मान पळोवची शिवाय तूं कोटी घाल्ला तुका आनी कसो कितें दिता न्ही म्हूण खंडीत ना कित्याक परमात्मो तागेले पुराय चेडून ताका एकले तो तशी पळयता देवस्य एष स्वभावोयम
परमात्माला स्वाभाविक क्रिये ही कसं नाही जगत सृष्टी करचे पालन करचे संहार करचे स्वाभाविक क्रिये ती जत रस्ता प्रवृत्ती म्हळ्यार कर्म स्वाभाविक जावन असं म्हणजे तांत कसले प्रयोजन म्हणले विषय असवाय ना स्वाभाविक क्रियेंत कसले प्रयोजन कसले लाभ कसले नष्ट म्हणेल कसले ना स्वाभाविक निमेषाद्याः न हि उद्दिष्टप्रयोजनः गानव्याख्यानपूर्वेषु शिरो हस्ताजिते चेष्टितं म्हळ्यार स्वाभाविक निमेषाद्याः न हि उद्दिष्टप्रयोजनः आम्ही स्वाभाविक कर्मांतो आमकां कसले प्रयोजन म्हण विषय येयनातय इत्याक गानं व्याख्यानपूर्वेषु शिरो हस्ताजित चेष्टितं म्हळ्यार आतां आमी कोणाल की एक लायक कोणाल की गायन आयकुच्या वताची गे आमकां नपचलोट म्हळ्यार भारी एक तागेल संगीत आयकूच म्हळ्यार जाल्लें भीमसेन जोश आशिल्लो फुडें तागेलें संगीत म्हळ्यार कितली की जाणां मस्त प्रिती तशी लायक लायक संगीतगार आसताची आमी वचून तांगेलें संगीत आयकुच्या बसताची जन्मांत आमकां संगीत म्हणल्यार कसले गुतनातलें तांगेल तें आलापन तांगेल तें एक संगीत तें विस्तार सकट करून तांणी तें हें गायन तें वर्ण विस्तारांनी करून सांगतना आमगेलें मन आमकां कळना नशी तातूंत तल्लीन जावन माथ्या हालतर आसता हातान आमी ताळ मारतर आसताची कसलें प्रयोजन आसलें तातूंत तुमी ताळ मारल्यार तुमी माथ्या आयल्यार कितली जोर माथ्या लायता तितली दुड्ड दिवचें आसा म्हणून कोणें ऑर्गनायझर्सान सांगलां ना न्हय मस्त तल्लीन जावन ते एक क्लॅप मारल्यार जो ताळ पाय्यार ताळ मारून घेतल्या संगीत आयकून एक ताळेक ₹1 दिवचे म्हूण केला म्हूण म्हणलें जाल्यार पुराय जाणां ओट्रासे ताळ मारून ताक्क श्रुती चुकयता आशिल्ली ताक्क ताळ चुकयता आशिल्लीची तशें कसलें प्रयोजन आशिल्लें तातूंत ना जेवो केलो पण प्रवचन आयकुच्या वताचें आमी कोणालें एक लायक प्रवचन तांणी कसलें सांगिल्लें आमकां तें वई म्हूण दिसलें रे आमी त्या जिवनांत तशींच आसाची म्हूण दिसलें रे तांणी कसलें सांगुचें आमगेलें माथ्या हालता वई न्हय तशें पुराय हालतर आसता कसलें प्रयोजन आशिल्लें तातूंत त्या प्रवचनाकारान तुमी भागवत हांव भागवत सांगता तुमी आयकून माथ्या हालयली म्हूण जाल्यार म्हाका भागवत केल्लेला कितली दुड्ड दिता म्हणलां पळय तातूंत इतली % तुमकां दिता म्हूण जेव म्हणलां हांवें ना जाल्यार कितली तल्लीन तामकां आसता म्हूण आमी लायक करून माथ्या हालोवन आयकताची तशी ज्ञानव्याख्यानपूर्वेषु शिरो हस्ताजितचेष्टितं स्वाभाविक निमेषाद्या न हि उद्दिष्टप्रयोजनः तशें ही पुराय स्वाभाविक प्रवृत्ती म्हणटाची स्वाभाविक प्रवृत्तीन तुज्या स्वाभाविक कर्मांत प्रयोजन म्हणलेले विशय ना तशीच परमात्माक सृष्टी स्थिती संहार स्वाभाविक क्रिया ताका कसले ताका कसलें प्रयोजन ना ताणें हें जगत्या निमती ताका कसलें जावका म्हणूय ना कसलें ताका जाय आशिल्लें म्हणूय ना ताणें आमकां दिवचें शिवाय आमी ताका कसलें दिवची ना तशी एक मनुष्य आतां प्रयोजन म्हणलेले विशय सांगचे जाल्यार एकलो मनशालो एक स्वभाव आसा कसो न्ही चेडवांक लालन पालन पोशण सकट करता म्हूण जाल्यार मना मुल्ल्याक त्या अन्नाक आनी अम्माक कसो आसता म्हळ्यार कितली मोगान तांणी पळोवची जाल्यार मना मुल्ल्यान तुवें चेडो व्हड जाता बरें जाता लायक संबळ काडटा अन्नाक आनी अम्मा चंद करून पलंकेर बसून पळयता असल पुराय एक कसं की एक उद्देश आसता जो एक आश आसता जाल्यार गाय कसं नाकयते वत्सादो दयैव प्रवर्तते एक गाय ताजी वासरा दिकड मोग दाखयत जाल्यार कसं खातीर मोग दाखयता प्रितीन दयेन मात्र मोग दाखयता शिवाय त्या गायीचें वासरू त्या गायीचें दूद पिवन व्हड जाता गाय ताका लेवन 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 दूद दिता मोग दाखयता व्हड जातरी त्या गायीचें वासरू व्हड जावन म्हगेल्या अम्माक अन्नाक कारार बसून बोंडयता म्हणून नेसवे ना ती गाय त्या वासरू खंयकी व्हड जाल्लें हांव सो खंयकी आस वासराक कोणाकी दिल्लें कोणाल की कोडक्या चमकल थंय व्हड जालें जाल्यार सान आसतना ती गाय त्या वासराक कितलें मोग करता मनशाक जाल्यार म्हगेल चेडू हांव मोग करता तागेले निमतें म्हाका मुखारसून मस्त प्रयोजन आसा तो ओडजन जाता म्हाका चंद कोन्न पळयता तसलो उद्देश आसल्यार गायक ना तशीच परमात्माक हें जगत सृश्टी निमती कसलें जावका म्हणना तागेले आनंदा खातीर तो करता ताका खेळ कितले की सगळे व्याख्यानकारांनी अशी पळय एक सामान्य जावन सांगचें आसा परमात्माक हें सृश्टी स्थिती लय म्हळ्यार एक खेळ अशी तो तागेल्या संतोशा खातीर तागेले विनोदा खातीर हे चेडू पळय सामान घालून बरी खेळ खेळटाची खेळणी दवरून तशीच परमात्मा हांगा सृश्टी स्थिती लय म्हूण म्हळ्यार सकट करता खेळणी ताका मनुश्य पळय खेळ
येळनिशी तो सर्व करता तागेल संतोषा खातीर म्हूण म्हणल्यार परमात्मा भायर दुखून संतोष घेवच्या गती ना म्हणून तेव्हाय सांगताचे कसं नाही परमात्मो आनंद परिपूर्ण ताका परमानंद म्हणून म्हणटाची ताका बाह्य आनंदाचे अगत्य ना म्हणून म्हणटाचे आमी तसल्या रे परमात्माक हें सृश्टी निमती कसले जेवच्या ना म्हूण जाल्ली नवें जाल्यार रे महालक्ष्मी ब्रह्मो रुद्रो इंद्रादी देवते हे पुरय सुरवेक परमात्मो मागीर महालक्ष्मी मागीर ब्रह्म मागीर रुद्र मागीर इंद्रादी देवते हे तारतम्य ज्ञान म्हणटाची तरी हे तारतम्य ज्ञानान परमोत्तम जावन आशिल्ले परमात्माक आमी अर्थ करून घेतला री तक्काची ज्ञान म्हूण म्हणटाची आतां हे ज्ञान योग व्यवस्थिती म्हूण म्हणलें परमात्मो सर्वोत्तम म्हणलेची ज्ञानाची सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणलें तरी हे अज्ञान आतां ज्ञान म्हळ्यार कसं न्ही ज्ञानांतूय तिनी अवस्थास काय खंयचे एक अज्ञान एक ज्ञान एक विज्ञान आतां अज्ञान म्हळ्यार कसं न्ही अज्ञान म्हूण म्हळ्यार इंद्रियाचे सुखची श्रेष्ठ सुख हांगा मनुष्य जावन जीव देह घेवन आयले नंतर ते देहा जाय आशिल्लें सुख सर्व मेळका म्हूण कोण लेखता पळय तें अज्ञान ऋणम कृत्वा अपि घृतं पिबेत आमी रीण केल्यार इवडणे कोणाले मारून दुड्डू केल्यार इवडणे आमी सुखार सुखा हें अज्ञान तसल्यार ज्ञान म्हळ्यार कसं न्ही परमात्माले आज्ञारूप श्रुती स्मृती पुराण इतिहास परमात्माला आज्ञारूप म्हणटाचे आज्ञारूप म्हळ्यार परमात्मा ताजी मुखांतर आमकां हांगा कशी चलका म्हूण आज्ञा दिला म्हूण श्रुतीन तो सांगला स्मृतीन तो सांगला पुराणान तो सांगला इतिहासान तो सांगला तेच्या ताका त्या ग्रंथा पुरय आज्ञारूप म्हूण म्हणटाचे ते पुरय वाजून मस्त विशय आमी मनन करून घेता पळय ताका ज्ञान म्हूण म्हणटाचे सर्वय आतां तसलें विशेश ज्ञान म्हळ्यार कसं न्ही सर्वय परमात्माला अधीन परमात्माला वयरी एक सुदृढ भक्ती दवरका ते दवरका जाल्यार सर्व परमात्मान करचें सर्वय परमात्माला अधीन आमगेले म्हळ्यार हांगा कसलें ना म्हूण सांगून कोणा मना वता तो परमात्माला विशय चिंतन करून परमात्माला वयर ताका सदृढ भक्ती येता आनी तो ताका परमात्माला खातीर हांव वचूचें परमात्मान म्हाका सृश्टी केलेली तागेलें काम हांव करून बरी जावका म्हणूची म्हूण लेखून कोण परमात्माक सर्व समर्पण करता पळय ताका ते विशेष ज्ञान म्हणटाचे तरी आतां आमकां ज्ञान अज्ञान विज्ञान हाजे पुरे विशय कळ्ळे तरी देवाल विशयांतू ज्ञान आनी विज्ञानाचे एक आसक्ती कसो आस ताका ज्ञानयोग व्यवस्थिती ही म्हूण म्हणटाची परमात्माला वयरी परमात्माला विशयांत ज्ञान घेवची आसक्ती मान्य विशेष जावन आशिल्ले विशय कसो आसत त्या वैकुळची आसक्ती आसूं का ताका ज्ञानयोग व्यवस्थिती ही म्हूण म्हणचें जाल्यार हें ज्ञानयोग व्यवस्थिती ही सिद्ध जावका जाल्यार परमात्माले एक अनुग्रह जवूका नानतले जायना तशी आतां चारीचे दैवी संपत्त कसले म्हूण सांगून हांगा कृष्ण सांगता दान म्हणटा दान हें दान म्हणले कुडले आमकां एक पद्य उडगास येता श्रीपाद येतिले खंयचे भूषण के भूषणा इद भूषण म्हळ्यार खंयचे एक मनुष्य शरिराक भूषण म्हूण म्हळ्यार भूषण के भूषण इद भूषण खंयचे भूषण म्हूण सांगता तांतू दानमे भूषण ಎರಡು ಹಸ್ತಗಳಿಗೆ म्हूण हात कसले दिल्लेले परमात्मान म्हूण म्हळ्यार परमात्मा पांय पडच्याक परमात्माला कैंकर्य करच्याक आनी दान दिवच्याक म्हूण सांगून दानमे भूषण ಎರಡು ಹಸ್ತಗಳಿಗೆ म्हूण सांगून त्या पद्यांत वर्णन केलां आतां आमगेल दान म्हळ्यार कसं न्ही दान म्हळ्यार आमी म्हणटास आमी मस्त दान धर्म करताचे दान म्हळ्यार कसं न्ही आमगेल्या कसं ते विंगडाक दिवचें तांतूय कसं न्ही अगत्य आशिल्ल्या जनाक आमगेल्याक मस्तस म्हूण सांगून आमगेले जना दिवची न्ही अगत्य आशिल्ल्या जना दिवचें ते दना आमगेल्या मनांत ते दितना नाका आशिल्लें दिवचें हें आमगे लागीं आशिल्लें केन्ना एक दीस आमकां उपकारा येता आशिल्ली कितकी म्हूण सांगून आलोचन करना नाशी समर्पणा भावान हें परमात्माक अर्पण करता म्हणलेले भावनेन दिवचें ताका दान म्हूण म्हणटाचे ಕೆಲವು ಜನ दान दिवचे अभ्यास आसा कसं न्ही
आमकां कसलं नाका ते पुरे वस्तू ओटो करून त्या एक पण दाणसायला पुरो म्हण सांगून एक कडेन दवरता पळय. कोणें कसले अगत्या निमगून येयले ते घालून सोडतात तांतू लायक वस्तस की ना की कुंभ जल्ला की वायट जल्ला की अगत्यशील वय की नाही की कोयर घाल्ला की कसं म्हणूगत ना ते दिवन सोडले दितना मनान तो आमकां आम्ही चांग दवरताच एक पण काणपुडे तशी लोपास चप्प चप्पशी कसं लायक असं ते दवरचे आनी नाक्कशी लेख दिवे तशे म्हूण सांगून लेखून दिला ते दान म्हणून घेना आनी कसं म्हळ्यार कोणाकय कसले दितना हें मेगेले म्हाका जावका आशिल्लें जेवो आतां हांव दिवच्या वा दिता केन्ना जेवो एक दीस म्हाका जावका जालें तेन्ना तें मेळटा की ना की अस्सल पुराय मना येवचें जेवो इता दिवका हें दिवन कसले जेव विंगड उरयत आशिल्ले विंगड घेवत आशिल्ले म्हणून मना येवचें हें दिवचें नाका हें दवरून घेवचें विंगड कसले जेव दिवया म्हण मना येवचें तेवय येवच्या नज ताका ममकारू म्हणटा जेवो हांव हें दान जावन दिता जेवो दिल्लें हें दान करून दिल्लें हें दिल्लें तें दिल्लें म्हूण सांगून सर्व जनांक सारसून सांगचें पळय हें अहंकार ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸ दान दिता तांणी दिल्लें रे मिगेल नांव घालचें नाका कसलें नाका म्हूण म्हणटाची जाल्यार रे थंय नांव वाजून सांगतना हांकां चिरू दिसता हांव नांव नाका म्हणचें नाका आशिल्लें हांव दिल्लें 50,000 हांकां 25,000 दिल्लें जेन्ना लय नांव सांगता कुडलें ताणें हळूची लागीशील मनशा आपणिल्लें हांवें दिलां 50,000 जाल्यार रे नांव आनी घालचें कसलें न्हय केन्नाय फलापेक्षा आसच्यानच नांव आनी घालच्यानच ताचे खातीर हांव नांव घालचें नाका म्हूण म्हणलेलें 50,000 दिला काय उणी दिनी म्हूण सांगून घेवचें तरी दान दिल्ले विशय सांगून घेतल्या बरी जालें न्हय दिल न्हय हें अहंकार तशें जाल्यार रे कसलेंय एक दान दितना अर्पणा मनोभाव म्हणटाची अर्पणा मनोभाव म्हळ्यार कसो न्ही परमात्मान आमकां दिल्ली इदम दत्तम न मम मिगेल न्ही परमात्मान म्हाका दिल्लेलें आशिल्लें ताणें म्हाका प्रेरण करून हांव अगत्यशील जनाक दितरस परमात्मान म्हाका दिना नासलें जाल्यार म्हाका दिवचें जायनाशिल्लें जेव्हा म्हाका परमात्मान जाय आशिल्लें दिवनी मनान तूं कोणाकय दी म्हूण प्रेरण करना नासल्यार दान करूं जायनाशिल्लें तशें जावन हे परमात्मा तुवें दिल्लें सर्व वस्तू मिगेल कसलो ना हांतू तुवें म्हाका दिल्लो मात्र न्ही तुवेची अनुग्रह केल्ले तुवेची प्रेरण दिल्ली मना भितर येवची तशी प्रेरण दिल्ली तशी कसले दिवका जाल्यार आमकां एक कसले कोणाकय दिवका जाल्यार आमी दिल्लें म्हूण लेखलें चुकी आमकां परमात्मान प्रेरण दिल्लें देखून जेवो दिवचें तसलें ताकत दिल्लें देखून आमी दिवेत ना नासल्यार दिवचें जाता तशिल्लें ना तशें जावन खंयचें जेवो दितना अर्पणा मनोभाव आसुका म्हाका देवान दिलेलें तागेले प्रेरणेन च्या विंगड जना दितरस म्हूण सांगून लेखचें दिवचें तशीच तें ज्ञान जेवच्या पुरो धन जेवच्या पुरो कसलेय जेवो अर्पणा मनोभावान दिवका म्हणस एक मनीस आसा ताका एक वेळा जेवण करच्याकय बारी कश्ट आसता म्हणटना आमगेले दोनी पंत आयचे दिसा दोनी जेवणाचें आमी तयार केलां तागेले घर कडेन एका पंताक रान्नान सांगपी कसलेंय रांदप चैनी चेडूं पुराय रडतरसच तेदना आमगेलें रात्री वांट्याचें जेवण आसा पळय तांकां दिल्ली म्हूण जाल्यार ताका दान म्हणचें कोणा जातीं दिवच्याक मस्त साधू सज्जनांक मस्त सात्वीक गुण आशिल्ले जनां मात्र जाता ना नासल्यार आतां ताका दिल्लें तागेले घर कडचें जन पोट भरता रात्री आमगेले चेडवान रडलें हुट्टी दवा हुल्लू मेयसियाने म्हूण आमकां खंय न्हय खंय दुखून आहार मेळटा म्हळ्यार खंडीत जाल्यार निजावन दान म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार एकल्या लागीं एक घासू शीत ना जेवच्याक आनी एकल्या लागीं रात्री थंय जेवचें तितलेंच व्हड श्रीमंत न्हय तो पळय जाल्यार तो एक पंताचें जेवण आतां आमी जेवल्यार न्हय रात्री जेवणांतल्या वाडणी तांणी एक पंता जेवतात न्हय म्हूण सांगून कोण दान करता तें अन्न दान करता तें अगत्यशील तें सत्पात्र दान म्हणून घेता तेवय कसं न्ही अन्नदान दिताची मात्र न्ही विद्यादान आस वस्त्रदान आस ज्ञानदान आस धनदान आस हें कसलेय दिवेत दान म्हळ्यार शीत म्हळ्यार अन्न आमगेलें
या पुरे दान करताची तांतू अन्न अन्नच पड कोणाकय दान दिवेत कोणाकय कोण निमून इलरे अन्न दिवेत इतक म्हण म्हणरी अन्न दान घेवका चिला भूक आशिल्ली जेन्ना मात्र घेताची अनगत्य पोट भरली नंतर आम्ही वाडत म्हळ्यार तांणी नक्क म्हणटाची तशें हांव न्हू अन्नदान अगत्य आशिल्ले जेन्ना मात्र दिवका म्हणस आनी अन्नदान कोणाकय दिवेत जाल्यार विद्यादान ज्ञानदान धनदान हे पळय दितना तें दान घेवच्या तांकां पात्रत्व आसवें म्हूण पळोवन दिवका म्हणस आनीक कसो म्हूण म्हळ्यार दान प्रचारा खातीर दिवचें न्ही हो तो व्हडलो दानी तो कसो निमगेल्यार दिता कितलें डोनेशन जाल्यार दिता तागेल्या वचा म्हूण सांगून वता पळय हें तो प्रचार तागेले विशयांत प्रचार जाला दान दिता म्हूण त्या प्रचारा खातीर दान दिवचें ना तें दान म्हणून घेनाकय आनी आमगेलें नांव घालका मार्बलार व्हड अक्षरार घालका आमी इतलें दुड्ड दिताची म्हणून सांगून नांवाचे आशेक दान दिल्यार तेवूय दान म्हणून घेना आमगेलें नांव बांगरा अक्षरार घालच्याक आमी कोण दिल्लेलें कोण आमकां दिल्लेलें दिकून दिल्लेलें आमकां कोण दिल्लेलें परमात्मान नवें तरी परमात्मान दिल्लें दुड्ड खंयची एक दान दितना आमगेलें नांव घालून घेवचें हक्कू आमी दाखोवचें कसल्याक तशी केन्नाय दान करतना प्रचार आशेश्चनच नांवां आशेश्चनच निस्पृह मनान स्वार्थ नाशी योग्य देश योग्य कालारी योग्य व्यक्तीक दान दिली म्हण जाल्यार ताका सत्पात्र दान जो चांग दान म्हणून घेता आतां अन्नदान दितना जाल्यार आयलो हो दान घेवचें आयलो ह्यो आमगेले जातीत न्ही ह्यो चांडाल हाका कसो लागता शीत दिवका म्हूण लेखून दिता दिनान अशें राबलें तें मागीर चुकी जाता तो खंयच्यो जाती कोण तो तागेली प्राय कितली तागेलो गांव कसलो तो खंय दुखून आयलो ताका बदगत येसवे दिवचे दुड्डू आनी दिवच्याक हें पळयत अन्न भुक्कें ना येयलें कोण जाल्यार इत्तें ताका बद भूक म्हणल्याक ताणें अन्न निमगेलें म्हण जाल्यार तांकां दिवूका तशी बी निचावन पळोवचें गेल्यार ग्रहस्थान करचें पंचयज्ञ सुरवेक परमात्मान सांगतना पळय सहयज्ञा प्रजा श्रेष्ठवा पुरोवाच प्रजापती ही म्हणून श्लोक सांगतना ह्या पंचयज्ञा विशय लावडगास करायची तांत भितर देवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ अतिथीयज्ञ आनी भूतयज्ञ म्हणटा अतिथीयज्ञ तें अतिथीयज्ञ म्हळ्यार तेची अन्नदान ग्रहस्थान करूंका जाल्यार तें अतिथींक अन्न दिवचें अभ्यागतांक न्ही आमकां पुरे कसो अभ्यास म्हळ्यार आमी अन्न दिताची कोणाक अभ्यागतांक अभ्यागत न्ही अतिथी म्हळ्यार कसो न्ही अतिथी म्हळ्यार आमी लेखना अशी कोण येवन म्हाका भूक जाता आजी हांव तुमगे ती जेवीत वे म्हूण निमगोची जेवो पुडली कालांत न्ही आशिल्ली आतां कोणा आपोवच्याक घरा बागला भंय जाता जेवो मद अगती आशिल्ली जेन्ना अन्न निमून येयले जेन्ना केन्नाय दिवेत त्या तांणी अतिथी न अतिथी आमकां गोतना तांणी येता म्हणून सडन भूक जाली म्हूण येयलीची जेवो आमी जेवणाक तयार करत आसाची घर कडेन कोणकी एक सोयरे आमगेले लेखतले आसचे पुरो गुर्ताचे आसचे पुरो कोणकी सडन जेवणा वेळार घर कडेन येयली तांणी काय आमकां आज आमी तुमगे ती येताची जेवणा तयार करायचें न्ही म्हूण कसले म्हणी तांणी येयल्यांची न अतिथी तांणी सांगना अशें येयलीची आज येता पांय येता कसले येयले जेन्ना बैसोन वाडचें यो धर्म आमगेलो ह्या हक्क दान म्हणचें तेची अभ्यागत म्हळ्यार आमी आपोवचें पाय तुमी आमगे ती जेवणा येवका तुमी पुरो जना येवका बायले चेडवां घेवन येवका पळय ते दिसा आमगे ती तुमकां जेवण म्हूण सांगून तांकां आपोवन 15 बग करून म्हणल्यार तें दान म्हणून घेना जेवो यज्ञ म्हणून घेना यज्ञ म्हळ्यार त्याग कोणकी येयले एकाक पंत येतना शिता बुडकुळ्यान तूं शीत उणी जावन आसता वाणू तांकां दिल्यार हांगा घरकडची यजमानीक जेवच्या 2 घास उणी जायत जाल्यार इतें दिवका म्हाका खावचें ना म्हूण सांगून लेखनान अशें दिता पळय आमगेल्या मालगड्यांक पुरो हो अभ्यास आशिल्लो आतां तशें न्ही आमी लेखान चित्ता घालचें वायट करूं ना आतां कालान तूं मोल चड हें चड अन्याक लागून येयलें शीत करून वाडका तसल परिस्थिती घरांत पुरे इत्याक म्हळ्यार चुकी म्हणचे न्ही मस्त 4 जण जेवणा येताच की म्हूण करून दवरल्यार ते दुसरे दिसता कोणें येयन म्हळ्यार घरा बागला तेदन पुरे चड शीत भरलें कसलें जेल्लें हेर दीस कोणकी
मार्गार बरी भीक भीक मागताल भोंवता आशिल्ली कोणाके दिवेत आशिल्ले गाय आशिल्ली घरांत कोडके आशिल्ले कोडके गाय आशिल्ले तांकां दिवेत तशें कसलें करता अन्न वायट जायनाशिल्लें आतां कालांत कसलें ना कोणीय मागून येनाचेत नाका तांकां जाय जाल्यार पुराय गव्हर्मेंटान वेवस्थांनी केल्लें आसा आतां तशें कोणीय मार्गार भोंवतलेंय नाची म्हणटना समज मस्त करून दवरल्यार लया जेवची त्या वयचुरू दिसता आतांचे मोल्लाक इतलें करून दवरून वायट करचें हें दुंदुवेच्चें अशें दिसता तशें जावन हे काल म्हणली पळय आतां देश काल व्यक्ती योग्य काल योग्य देश म्हळ्यार पुरे अंत येता तें तशी आतां दान दिल्लें अतिथींक अन्न दिल्लें हे पळय एक यज्ञा म्हण के जाल्लें हे दानान कसले जाता दानान मन शुद्ध जाता अंतकरण शुद्ध जाता म्हणून म्हणटाची दान म्हणटात न्ही दान दिवन पळयल्यार आमकांय कळटा तें दान दितना मनांत एक सार्थक्य भावन येता तें येतना कशें येवका वो हांव दान दिल्लें म्हणचें परमात्मा तूं म्हाका दिल्लें देखून आतां अगत्या वेळाक हांव तांकां पावचा जाल्लें तुगेलें निमत हीच हें काम साध्य जालेलें म्हणून दान दितना हें मेगेलें न्ही परमात्मा तूं दिलेलें इदम न मम मया दत्तम हांव दिल्लेलें जाल्यार इदम न मम मेगेलें न्ही तुगेलें म्हणलें एक मनान दान दिवका हें श्रेश्ठ आनी दाना विशयांतू कसलो विशेश आनी कसलो विशय आसा म्हूण म्हणलेलें फायच्या दिसा आमी पळोवया आजी सांगिल्लें हे गीतेचे संदेश परमात्मान अर्जुना दिलेले परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।